ಗಂಗಾಧರ ಮಹಾದೇವ ಮಠಪತಿ ಸಾಕಿನ ಕಾಗವಾಡ ಮತ್ತು ತಾಲೂಕಾ ಸಹಿತ ಕಾಗವಾಡ ಜಿಲ್ಲಾ ಬೆಳಗಾವಿ. ನಾವು ಕನಿಷ್ಠ 19 ವರ್ಷ ಆಯ್ತು ಈ ಶ್ರೀಶೈಲ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನನ ಪಾದಯಾತ್ರೆ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಂಗಡ 2 ಕಂಬಿಗಳು, ನಮ್ಮ ಮಲ್ಲಯ್ಯ 2 ಕಂಬಿಗಳಿದ್ದೇವೆ. ಸರಿಯಾಗಿ ನಾವು ಈ ವರ್ಷ 28 ತಾರೀಕಿಗೆ ನಾವು ಪಾದಯಾತ್ರೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇನ್ನು ಕೊನೆ ದಿವಸ ಅಂದ್ರೆ ಒಂದು 12 ದಿವಸ ಆಯ್ತು. ನಾವೀಗ ಸತತವಾಗಿ ಈ 12 ದಿವಸದಲ್ಲಿ ಪಾದಯಾತ್ರೆ ನಾವು ಇಂದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ತೇವ್ರಿ, ಅಂದ್ರೆ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಾಳೆ ನಾವು ಈ ಪಾದಯಾತ್ರೆಯನ್ನು ಮುಗಿಸಿದ ನಂತರ ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬದ ದಿನದಿಂದ ರಥ ತೇರವನ್ನು ಎಳೆದ ತಕ್ಷಣ ನಾವು ಅಲ್ಲಿಂದ ನಾವು ನಮ್ಮೂರಿಗೆ ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಆಗ್ತೇವೆ. ಎಲ್ಲರೂ ಇದೇ ರೀತಿ ಭಗವಂತನ ಸೇವೆ ಮಾಡ್ಲಿ, ಪಾದಯಾತ್ರೆ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಒಂದು ವಿಶೇಷ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಾವು ಸರಿಯಾಗಿ 19 ವರ್ಷ ಆಯ್ತ್ರಿ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡ್ಕೋತಾ. ಈ ಒಂದು ಪಾದಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಊರಿನಲ್ಲಿ ಭಕ್ತಾದಿಗಳು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಪ್ರಸಾದದ ವ್ಯವಸ್ಥೆ, ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಆರೋಗ್ಯದ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಆಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ನಮ್ಮ ಆಂಧ್ರ ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಜನರೆಲ್ಲರೂ ಬಹಳಷ್ಟು ಪಾದಯಾತ್ರೆಗಳ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಈ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ನಾವು हार्दिक धन्यवादಗಳನ್ನು ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. माझे नाव वैशाली मल्लप्पा तनंगे. आम्ही कागवाडहून 28 फेब्रुवारी 28 पासून पादयात्रेला सुरू केली आहे. तिथून आम्ही केमलापूर म्हणून एक गाव आहे, तिथून आम्ही सगळ्यांनी जवळजवळ 50 लोक आम्हाला तिथं सोडायला येतात. तिथून पुढे नंतर आलेले भक्त लोक रिटर्न जातात. तिथून पुढे आमचा प्रवास सुरू होतोय. एक माहेर म्हणजे काय की एक नवरीला कळतं की मुलगीला कसं असते माहेर म्हणजे 5 दिवस नांदून गेल्यावर, तसं आम्हाला सगळ्यांना ओढ लागते की बाबा मल्लयाचा वाट कसा आहे आणि काय कसं आहे. मला माहित नव्हतं की आम्ही असं ओढीना 21 दिवस किंवा 15 दिवस 3 आठवडे कसं जाते हे कळत नाही. ह्या पद्धतीनं आम्हाला एवढं दुखणं सुरू होतंय की बाबा आज ताप येतोय, उद्या पायाला फुटवळ उठतंय. नंतर ना असं होतं की बाबा ताप आलं की पुढचं पाऊल चालत नाही. खरं ज्या दिवशी आम्ही झोपून उठले ना, एक एनर्जी येऊन जाते की मल्लया घे बाबा आमच्याकडे ओढून, मल्लया घे आम्ही तुझ्याकडे यायला लागलोय. हात धरून ओढल्यासारखं त्यांनी आम्हाला सेवा देतात की. आणि एक आमचे स्वामी जे आहेत, एक आरती म्हटलं ना, जे आरती ऐकलं ना असं वाटतं की आम्ही कैलासात आहे. असं आरती आमच्या आहे. आरतीचा एखादी तुम्ही आला तर व्हिडिओ करून घ्या की त्याचे काय प्रचिती तुम्हाला अनुभव येईल ते कळून जाईल तुम्हाला. ते असं आमची वाट चालून आम्ही 21व्या दिवशी पूर्ण आमचा पादयात्रा पूर्ण होते. पाताळगंगेत स्नान करून आम्ही पाडव्या दिवशी तिथं आम्ही परत प्रवासाला सुरुवात आमचा होतोय. तर असं होतं की माहेर म्हणजे कोणी राहत नाही 15 दिवस महिना. कारण हा माहेर असा आहे की पूर्ण आयुष्याची माहेर पण देऊन जातं 15 दिवसात आम्हाला. एवढं सांगून माझे बोलणं थांबतो. मेरा नाम स्वप्निल उल्लास गायकवाड़. मैं रहने को कागवाड़ में कर्नाटक और तालुका कागवाड़ जिला बेलगाम. और मैं अभी मेरा तो 4था बरस है मेरे को पदयात्रा में. और हम कागवाड़ टू श्रीशैलम पदयात्रा करते हैं. मेरे को कुछ बहुत अनुभव आ गए हैं. और कर्नाटक रंदे, आंध्र प्रदेश रंदे, इधर के लोग अपने को हेल्प तो बहुत करते हैं. और इधर से कर्नूल सिटी से तो आदमी लोग बहुत जुड़ जाते हैं. कर्नाटक के रंदे, महाराष्ट्र के रंदे, आंध्र प्रदेश के रंदे. और इधर का भी आंध्र प्रदेश का भी लोग हमको बहुत मदद करता है. उसको कुछ ये निसंकोच नहीं रखते, खुले मन से वो मदद करते हैं. और मैं यही इतना ही गुजारिश करूंगा कि अभी हम जैसे जुड़ गए हैं वैसे कुछ लोग ज्यादा जुड़ जाए, इतनी मैं बात बोलना चाहता हूँ. और मैं मेरा शब्द చరిత్ర సృష్టించినోడు ఇప్పుడు ఆ చరిత్రని తిరగరాయబోతున్నాడు. అబద్ధాల గోడల్ని బద్దలు కొట్టి నిజాలను రాగా మీ ముందుంచబోతున్నాడు. నిజమైన వార్తల కోసం వెంటనే డౌన్లోడ్ చేసుకోండి రా యాప్ని.